हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण ह्या ब्लाऊजचं आधी कटिंग पाहिलेलं आहे. सो कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग शिलाई बघणार आहोत आपण. पूर्ण ब्लाऊज हा कट केल्यानंतर स्टिच कसा करायचा. आता खूप जणींनी कटिंगच्या व्हिडिओवरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत, ते इथे सॉल्व्ह होतील तुमचे. तर आपण आता अगोदर कटिंग अस्तरचं करून घेतलेलं आहे. जे तुम्ही पाहिलं नसेल पाहिलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, आधी ते बघा, त्यानंतर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ समजेल. मेन फॅब्रिक मी इस्त्री करून घेतलेला आहे. दोन्ही बाजूला काट आहेत, तर त्यातला छोटा जो काट आहे तो मी बॅकला ठेवते आहे आणि मोठ्या साईजचा जो काट आहे तो मी स्लीव्जला घेणार आहे. डबल फोल्ड केलं आहे मेन फॅब्रिक, जेणेकरून आपल्या 2 स्लीव्ज एकाच वेळेस निघून जातील. आणि अस्तरची जी बाही आहे ती पूर्ण ओपन करून मी ठेवली आणि ती कट करून घेतली. त्यानंतर परत फॅब्रिक मी दुसऱ्या बाजूनं घेतलं आहे, दुसऱ्या साईडच्या काटने. पाठीमागचा भाग मी ठेवणार आहे आणि तो आधी कट करून घेणार आहे. उरलेल्या कापडामध्ये आपल्याला कटोरी, साईड पार्ट आणि योकपट्टी कट करायची. सो बॅक साईडच्या पार्टच्या इथे मी ठेवते आहे. पार्ट ॲडजस्ट करायचे आपल्याला, कटोरी आणि साईड पार्ट वगैरे कसे ॲडजस्ट होत आहेत. आणि कटोरी नेहमी कट करताना जशी आपण अस्तरवर कट केली तशीच इथे कट करायची क्रॉसमध्ये, म्हणजे ती चपटी होत नाही. आता हे तिन्ही पार्ट मी व्यवस्थित कट करून घेतलेत. योकपट्टीसुद्धा कट करून घेते, पण त्या अगोदर आपण कटोरी कट केली. त्यानंतर कटोरीला आपण एकदम स्ट्रेटच शेप दिला होता. जो योकपट्टीच्या बाजूला आपल्याला थोडासा कर्ववाला शेप द्यायचा असतो, तो द्यायला बिलकुल विसरायचं नाही. नाहीतर मग काय होतं, हुक आणि आयपट्टी मोठी होते विनाकारण आणि ते दिसतानाही तिथे घोळ पडतो. तर मी हे कटिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता योकपट्टी मी फॅब्रिकवर ठेवून कट करते व्यवस्थित. हे झालेलं आहे आता पूर्ण आपल्या ब्लाऊजचं कटिंग मेन फॅब्रिकचं. आता आपण घेऊयात स्टिचिंगला. स्टिचिंगला घेताना सर्वप्रथम आपण फ्रंट पार्ट तयार करणार आहोत. तर त्यासाठी बघा, इथे मी कटोरीला अस्तर जोडून घेतले आणि साईड पार्टला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. स्लीव्ज आणि बॅक पार्ट मी बाजूला ठेवून देते. स्लीव्जला आपल्याला बघा अस्तरला थोडंसं कमी पडलं होतं, त्याला पण मी जॉईंट दिलेला आहे. आता फ्रंट पार्ट आपल्याला तयार करताना आपण कसा करायचा, तर साईड पार्टला अगोदर कटोरी जोडून घेण्या अगोदर आपल्याला टक्स तयार करून घ्यायचे. तर टक्स घेताना एकदम मध्ये सेंटरला फोल्ड करायची कटोरी आणि 1.5 इंच, आणि उभी जी आहे ती 2.5 पावणे 3 इंचावरती आपल्याला टक्स टाकायचा आहे. जेव्हा उंची जास्त असते ब्लाऊजची 14पेक्षा जास्त, तेव्हा तुम्ही टक्सची उंची 3 इंच वगैरे ठेवू शकता. आता टोक येऊ नये म्हणून थोडासा टोकाला कर्व शेप द्यायचा, जेणेकरून टोक येत नाही. आणि टोक येऊ नये म्हणून आपण नंतर इस्त्री करतो, त्याने सुद्धा टोक आपलं इनविजिबल होतं. टक्सला नेहमी 2 टीप टाकायच्या. आता जो मधला भाग आहे उरलेला, तो तुम्ही एकतर कट करा, आयदर तुम्ही त्याला बघा अशा पद्धतीने फोल्ड करा आणि टिप टाका, जेणेकरून तो आपल्याला स्टिचिंगमध्ये एक साईडला कुठे अडकला नाही जाणार आणि कटोरी वाकडी नाही होणार. बऱ्याच जणींचा हा मुद्दा असतो की कटोरी वाकडी होते. तर तुम्ही हा टक्स कसा, आतला टक्स कसा मॅनेज करता, त्यावरती पण तुमची कटोरी एक साईडला जाते, वाकडी होते, टोक तिरकं जातं, हे खूप साऱ्या गोष्टी असतात. दोन्हीही टक्स मी व्यवस्थित घेतलेत. आता लेफ्टचा भाग आणि राईटचा भाग असा योकला जोडायचा आहे. तर जोडताना आपण कुठेही शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे. तरी पण आपण जोडताना इथे 3 रेषा किंवा अर्धा इंच भाग मार्जिन घेऊन आपण योक साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायची. कारण आपण कटोरीलाच हा पार्ट वाढवलेला आहे. ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतो. ज्यांनी आत्तापर्यंत ब्लाऊज शिवलेले आहेत त्यांना अनुभव आहेच. सो याला नेहमी जोडताना डबल टिप टाकायची. पुढचा गळा पण बघा किती सुंदर आलेला आहे. दुसऱ्या भागाला पण आपण व्यवस्थित कटोरी ॲडजस्ट, कमी जास्त होता कामा नये. तुमची पहिल्या अटॅचमध्ये जर कमी जास्त झाली तर ती तुम्ही खोला, कट करू नका. कारण कटोरी नेहमी साईड पार्टपेक्षा 1 इंचाने जास्त असते, तेव्हाच तर ती तुमची कटोरी परफेक्ट फिटिंगला बसते, म्हणजे कुठेही दबल्यासारखं होत नाही वगैरे.
त्यामुळे कटोरीचा आकार परफेक्ट देणं आणि 1 इंचाने कटोरी जास्त येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता योकपट्टी कशी जोडायची? सरळ भाग मेन फॅब्रिकचा वर, त्यावर अस्तर ठेवून आपल्याला बॉटमला अर्धा इंच टीप टाकून घ्यायची, दोन्हीला सेम. त्यानंतर अस्तर ओपन करायचं आणि अस्तरच्या बाजूला आपल्याला दाबटीप द्यायची. आतलं मार्जिन सगळं अस्तरच्या बाजूला टीपच्या खाली आलं पाहिजे. आता हे फोल्ड करून बाजूने, चारही बाजूने आपण अस्तरची योकपट्टी मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहे. एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा करून घ्यायची. मार्जिन, बॉटमचं मार्जिन जाऊन तुमची योकपट्टी जी आहे, जर तुम्ही 2.5 इंचाची घेतली तर 3 इंचाची राहायला हवी, म्हणजे अर्धा इंच वरती जोडायला आपल्याला मार्जिन असायला हवं. तर दोन्ही योकपट्टी तयार झालेल्या आहेत. आता आपण डायरेक्ट सरळ भागावरती सरळ भाग ठेवून आपण ही जॉईंट करायला घेणार आहोत. तर नेहमी योकपट्टी जोडताना तुमची कमी जास्त जर पडत असेल लेंथमध्ये, म्हणजे आडव्या साईडला, तर जोडताना हुक आणि आयपट्टीच्या बाजूने जोडा, जेणेकरून जरी कमी जास्त झाली तरी त्या बाजूला होईल. त्या बाजूचा भाग, फिटिंगच्या बाजूचा भाग आपण नंतर कट करतोच, कारण आपण बॅक पार्टनुसार फ्रंटचं कटिंग केलेलं असतं. तर बॅक पार्टमध्ये टक्ससाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला असतो, जो पार्ट आपला एक्स्ट्रा होतोच. आता मी बॅक साईडचा भाग यावर ठेवून बघितला, परफेक्ट येते का? तर हो, 1/2 इंच जास्त आहे. तर पाठीमागचा भागाला आपण 1/2 इंच खालच्या बाजूने जाणार. योकपट्टी जोडून झाली, वरती दाबटीप देते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा योकपट्टी मी व्यवस्थित जोडून घेते. आता इथे बघा, तुम्हाला मी जसं म्हणाले बॅक पार्ट ठेवून आपण कटिंग केलं होतं, तर इकडे भाग जास्त होतो. तर हुक आणि आयपट्टीच्या बाजूला 1/2 इंच सोडायचं किंवा 1/2 इंच सोडा. कमरेचा चौथा भाग आणि प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच एवढं मार्क करा आणि उरलेल्या ह्याला छातीला सरळ लाईन आखा, मग ती क्रॉस लाईन येते आणि उरलेला भाग एक्स्ट्राचा साधारणतः अर्धा इंच राहतो. अर्धा इंच कटोरी जोडण्यामध्ये जातो, तर तेवढा तो कट करायचा. तो जर तुम्ही कट नाही केला तर फ्रंट आणि बॅक साईडचा भाग तुमचा इक्वल येणार नाही आणि ब्लाऊज फिटिंगला चांगला बसणार नाही. तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणी काय करतात, स्किप करून करून व्हिडिओ बघतात, पण मध्ये मध्ये मी दिलेल्या टिप्स आहेत त्या फॉलो करत नाहीत आणि मग नंतर व्हिडिओवरती कमेंट करतात की असं ब्लाऊज शिवल्यानंतर असं झालं. तर फ्रीमध्ये व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, पूर्ण बघा, तुमचाच फायदा आहे त्यामध्ये. हे झाल्यानंतर बघा, दुसऱ्या बाजूला पण मी हा पार्ट ठेवून मी तो भाग कट करून घेते. फ्रंट पार्ट आपला पूर्ण तयार आहे, दोन्ही साईडचे पार्ट्स व्यवस्थितरित्या. आता बघा, इथे मी पाठीमागचा भाग तयार करून घेणार आहे. त्यासाठी मला इथे कॉर्ड पायपिंग लावायची आहे, म्हणून मी कॉर्ड पायपिंग ऑलरेडी तयार करून घेतलेली आहे गोल्डन कलरची. त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आधीच, तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, कॉर्ड पायपिंग एखाद्या नेकला कशी लावायची. आता मी इथे काय केलं आहे, स्लीव्ज ज्या आहेत त्या आपण रेग्युलर अस्तरला जशा जोडतो त्याच पद्धतीने मी जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पाठीमागचा भाग, ज्याला आपण कॉर्ड पायपिंग जोडणार आहोत, तीसुद्धा तयार करून घेतली. तर आधी पाठीमागचा भाग आपण तयार करू. त्यासाठी पाठीमागे बघा गळा तयार केलेला आहे, जो आहे असा मी फक्त अस्तरवरती कट करून घेणार आहे. कट केल्यानंतर मेन फॅब्रिक आपल्याला सरळ बाजूने वर ठेवायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आणि बॉटमचा भाग तयार करून घ्यायचा. तर बॉटमला, म्हणजे खालच्या बाजूला कमरेला, अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर करायचं आणि टीप टाकून घ्यायची. त्यानंतर हा भाग उलटवायचा, म्हणजे उलट्या भागाकडे आपलं अस्तर जाईल आणि सरळ भाग बाहेर येईल. मग साईडचे भाग आपण जसे ठेवलेत तसे व्यवस्थित जोडून घ्यायचे. इकडे तिकडे सरकू नये म्हणून मी त्याला टाचण्या लावल्या. फिनिशिंगकडे खूप जास्त लक्ष देते मी, त्यामुळेच आपले ब्लाऊज इतके सुंदर होतात. तुम्ही पण फिनिशिंगकडे लक्ष दिलं तर ब्लाऊज छान होतील. आता अस्तरचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी इथे कट करून घेतला व्यवस्थित.
आणि त्यानंतर आता टक्स, पाठीमागचा टक्स. तर पाठीमागच्या टक्सची उंची साधारणतः मी तयार 4.5 इंच ठेवते, कारण 14 इंच उंचीचा ब्लाऊज आहे. दोन्हीला टक्स टाकून झालेत. आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत, कारण आपण डायरेक्ट नंतर पायपिंग करणार आहोत. पाठीमागचा भाग तयार झाला आहे. आता सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा, लेफ्ट आणि राईट, त्या पद्धतीने शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचे. आणि शोल्डरला नेहमी 2 टिप टाकायच्या. आणि इकडे गळ्याची जी बाजू आहे दोन्ही पार्टची इक्वल ठेवायची. गळ्याच्या बाजूला बिलकुल एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं नाही, नाहीतर मग तुम्ही ते कट करणार नेकला पायपिंग करताना, मग गळ्याची रुंदी पुन्हा वाढते. त्यामुळे गळ्याची बाजू दोन्ही पार्टची आपली समोरासमोर. एक वेळ तुमच्या शोल्डरच्या बाजूला तुम्हाला कट करावं लागलं तरी काय हरकत नाही, कारण फ्रंट आणि बॅक पार्ट बनवताना कमी जास्त होऊ शकतो. माझ्याकडनं नाही झालं आहे, बट तुमच्याकडनं होऊ शकतो. आता आपण हुक आणि आय पट्टी तयार करणार आहोत. तर हुक आणि आय पट्टी कशी तयार करायची याचाही सेपरेट व्हिडिओ आहे. हुक आणि आय पट्टी मी व्यवस्थित तयार करून घेते आणि त्यानंतर याला मी कॉड पायपिंग व्यवस्थितरित्या जोडून घेते, त्याचाही सेपरेट व्हिडिओ आहे. तुम्ही याला साधी पायपिंगसुद्धा करू शकता. साधी पायपिंग जरी करायची असेल तर साधी पायपिंगसाठी चौकोनी गळा, गोल गळा, पंचकोनी गळा याचे पण प्रॉपरली व्हिडिओ आहेत. ज्यांनी आधी बघितले असेल त्यांना येत आहे, ज्या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी मी असं म्हणेल प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा. पायपिंगचे असे सेपरेट फोल्डर आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या पायपिंग्स आहेत. तर मी याला व्यवस्थित कॉड पायपिंग जोडून घेतली आहे. हुक आय पट्टी तयार करून झालेली आहे. आता आपण स्लीव्स तयार करू. तर स्लीव्स तयार करताना बघा, आपण 2 इंच अप साईडला घेतलं होतं वरच्या बाजूला एक्स्ट्रा. आता तिथे नॉच द्यायचा, सेंटर नॉच, आणि त्यानंतर फोल्ड करून आपल्याला सेंटरपासून 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं दोन्ही बाजूला. आणि त्यानंतर आता इथे प्लीट्स टाकायच्या. तर आता प्लीट्स टाकताना काय करायचं, एक साईडला 2 प्लीट्स, सेंटरला 1 प्लीट आणि पलीकडच्या बाजूलासुद्धा 2 प्लीट, अशा टोटल 5 किंवा 6 प्लीट्स तुम्ही छोट्या छोट्या टाकू शकता. मी 5च टाकते जेणेकरून छान पफ येतो. खूप पफ नको आहे आपल्याला, जस्ट एक थोडासा उंचवटा हवा आहे, जो 1 इंचाचा पफ येणार आहे. 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतले त्यामुळे. तर मी त्या पद्धतीने बघा टक्स टाकून घेतलेत. आणि आता ही बाही तुमच्या मुंढाला परफेक्ट बसते की नाही ते चेक करायचं. येस, परफेक्ट बसती आहे. आता जोडायला सुरुवात करू. व्यवस्थित मी बाही जोडून घेतली, डबल टिप टाकली आणि लगेचच साईड बाय साईड फिटिंग करते. तर फक्त मी काय केलं, बाजूचा सरळ भाग जो आहे तो साईडचा फिटिंग म्हणजे एक टिप टाकून घेतला. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला बाही तयार करायची. सेम तशीच केली. 2.5 इंचावर मार्किंग केलं सेंटरपासून, 5 प्लीट्स टाकल्या आणि जोडून घेतलं. जर तुम्हाला बाही कमी जास्त पडली तर एखादी प्लीट काढून कडेची तुम्ही ती छोटी करू शकता आणि तुमची बाही ॲडजस्ट करू शकता. डबल टिप टाकून टच बटन पट्टी लावून घ्यायची आणि फायनली ब्लाऊजला फिटिंग करायची. सो ब्लाऊजला आता फिटिंग करताना कशा पद्धतीने करते बघा. दंडघेराचा जो काही अर्धा भाग आहे त्यावरती मार्किंग करायचा, आपण जो घेतला होता ब्लाऊजमध्ये 6 इंच तो. आणि छातीतून आपण 1.25 इंचावर मार्किंग करणार आहे, कारण 1.5 इंच आपलं बाहेरच्या बाजूने जातं. आणि त्यानंतर कमरेला 7.5 इंचावरती, 30-30 कंबर आहे त्यामुळे 7.5 इंचावर सरळ टिपा टाकून घ्यायच्या. आणि त्यानंतर त्याच्या बाजूला एक मार्जिन टिप 2 द्यायच्या आतमध्ये. दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही एकदम सरळ फिटिंग आलेला आहे. सो अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला पूर्ण झाला आहे. तर पफ पण बघा तुम्हाला बाहीला दाखवते, असा छोटासा पफ तयार होतो. आणि याचं मेजरमेंट पण मी दाखवते, जो ब्लाऊज कट केला आहे त्याचं सेम मेजरमेंट इथं आपल्याला आलेलं आहे. तर व्यवस्थित मी आधी पुढच्या बाजूला हुक आणि आयला मी टाचण्या लावून घेतल्यात. आता बघा छातीचा भाग तुम्ही बघू शकता, मी मोजून दाखवते, ते बरोबर 9.5 इंच आलेला आहे. आणि कटोरीचा भाग पण खूप सुंदर आला आहे. बॅक साईडचा पार्ट बघा तुम्ही,
मस्त असं व्यवस्थित डबल टिप टाकल्यामुळे छान सेट होते पायपिंग. आणि हा छोटासा पफ 1 इंचाचा घातल्यानंतर खूप छान दिसतो. सो कसा वाटला आजचा ब्लाऊज? पूर्ण स्टिच केलेला आहे, काही टिप्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून रेग्युलर अपडेट्स मिळतील. आणि हो, व्हिडिओला लाईक न करता जायचं नाही आहे, कमेंटसुद्धा करा. चला मग भेटूया आपण पुढच्या अशाच छानशा व्हिडिओसोबत.